मित्रांनो, बकासूर 2 वेळा हिंद केसरी झाला की थांबणार आहे. आता मामांनी तसे संकेतसुद्धा दिलेले आहेत. बकासूर आता थांबणार आहे, नाही थांबला पाहिजे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव आहे तो, आणि देव आम्हाला अजून बघायचे. परंतु मामाने सांगितले बकासूर जास्तीत जास्त पेडगावचं मैदान इथले पळू शकेल. म्हणजे हिंद केसरीचं कोरेगावमध्ये टॉपच्या पायऱ्यात तर तो आहेच, परंतु 2 अजून वेळा हिंद केसरी झाला की बकासूर थांबणार आहे. मामाने सांगितले सगळी स्वप्न आपली जी आहेत ते पूर्ण बकासूरने केलेत. आणि एक चर्चा करूया की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर आणि मामांच्याबद्दल खूप अशी लोकांनी चुकीच्या कमेंट्स केल्या, आणि सगळ्यांना माहिती आहे मामांना एक ट्रोलसुद्धा करतात लोक. परंतु तुम्ही बघितलं, आणि वायदी किंगसुद्धा असं म्हटलं जातं मामांना. परंतु मित्रांनो, साफ चुकीचं आहे तुमचं म्हणणं, आणि तुम्ही कमेंटसुद्धा चुकीच्या करताय. तुम्हाला खरंच वायदी किंग हा शब्द तुम्ही बोलताय तो चुकीचा बोलताय. कारण की तुम्ही बघितलं, मामांच्या गोठ्यावरती लोक जातात आणि तिथं मामांच्या हातापाया पडतात की आम्हाला बैल द्या, आम्हाला तुमचा बैल द्या. मामा तसा पण बैल देत नाहीत. मामा त्या बैलाचे व्हिडिओ बघतात आणि मग बैलाचा पैरा जो आहे तो बकासूरसोबत करतात. परंतु लोकांचं काय हो, लोक खूप या जगामध्ये चांगलीसुद्धा आहेत, वाईटसुद्धा आहेत. ज्यावेळेस बकासूर जिंकतो त्यावेळेस बैल चांगला आहे, ज्यावेळेस बकासूर हारतो त्यावेळेस म्हणणार की बैल वाईट आहे. तसं नसतं मित्रांनो. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील मास्टर माइंड आहेत ते मामा, आणि मास्टर माइंड त्यांना माहीत आहे, इथून खेळतात ते शर्यत. आणि शर्यत त्या दिवशीच बघितली, डोळ्याचं पारणं फेडले कासार शिरंबेला. आणि खरंच बकासूर एक नाव बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे. नाव हे म्हणजे अजरामर नाव आहे. आणि काही लोकांच्या मला कमेंटसुद्धा आलेल्या की बकासूरचं नियोजन जे आहे ते 21 तारखेचं लखनसोबत होतं आहे का नक्की कोणासोबत होतं आहे. बाब्या, लय लोकांची इच्छा आहे बाब्यासुद्धा घालावा. तो 4 फेरीसुद्धा पळू शकतो असा आहे बाब्या, आणि खरंच तो एक टॉपचाच नंदी आहे बाब्यासुद्धा. बघूया कशा पद्धतीनं कसं नियोजन होतं आहे, काय होतं आहे. परंतु बकासूर काय, या बैलाबद्दल बोलायचं एवढं कमी आहे. या बैलाची शर्यत जी लोक बघतात महाराष्ट्रातून ती सगळ्यांना माहीत आहे. बैल ज्यावेळेस जिंकतो ना त्यावेळेस सगळेजण बघत असतात, ज्यावेळेस हारतो ना गटाला तेव्हाच कळतं मैदान कोण बघत नाही काय नाही. परंतु एवढी मोठी त्याची क्रेज आहे. आणि मी आवर्जून सांगतो मित्रांनो, हे मला ज्या लोकांनी बक्षीस दिले तुम्हाला माहिती आहे. माझ्या नंबरला बक्षीस पाठवलेलं आहे 95 61 11 99 40. अजूनही पाठवत आहेत, त्यांचं मनापासून आभार. आज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ घेऊन येईन. जे आपल्या बकासूरवरती प्रेम करणारे आहेत, या बैलगाडा शर्यत क्षेत्रात माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत, त्यांनी मला बक्षिसं जी आहेत ती पाठवलेली आहेत. कोणी किती पाठवले त्याची लिस्ट मी आज तयार करणार. आता यात्रा काल झाली त्याच्यामुळे आज जरा थोडीशी गडबड होती सकाळी, परंतु आज दुपारपर्यंत सगळे व्हिडिओ करणार मी. व्हिडिओ म्हणजे लिस्ट काढणार, कुणी मला किती पैसे पाठवले, आणि त्यात सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देणार की हे या ठिकाणचे फॅन्स आहेत आपले, या फॅन्सने आपल्याला पैसे पाठवलेले आहेत आपल्या नंबरला. आणि खरंच काही लोकांनी मला चुकीच्या कमेंट्स केल्या की हा पैशासाठी करतो आहे, हा निव्वळ स्टंट करतो आहे, काय करतो आहे. मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे बकासूरवरती प्रेम करणारा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला प्रत्येकजण असतो. परंतु बकासूरविषयी कोणाचं एवढं डोळ्यातनं पाणी नाही कुणी काढलं आजपर्यंत. ज्याने कुणी मुलाखती खूप झाल्या असतील, परंतु एका बैलाविषयी डोळ्यात पाणी काढणं, डोळ्यात पाणी येणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आता डोळ्यात पाणी काढतो, काही लोक म्हणजे बळणची डोळ्यात का पाणी काढतो, डोळ्यात पाणी येतं. इथून तुम्ही ज्यावेळेस प्रेम करता ना, इथून बकासूरवरती तुमच्यासारखे आम्ही कट्टर आहे बकासूर प्रेमी. प्रत्येक बैल मला आवडतो. मी बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अजूनही सांगतो, प्रत्येक बैलावरती माझं प्रेम आहे. परंतु काही जे चुकीचे कमेंट्स करणारे लोक आहेत ते मी ब्लॉक करत बसतो. मी त्यांच्या नादाला लागत बसत नाही. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, जेवढे सबस्क्रायबर आहेत ना बकासूर फॅन्सला माहीत आहे की किती प्रेम आहे आपलं बकासूरवरती. आणि 21 तारखेला कळेल बकासूरवरती किती प्रेम करतो मी. ते बकासूरचं आणि माझं काय नातं असेल सगळ्या महाराष्ट्राला कळेल. मे महिन्यामध्ये कळेल, आणि महामुलाखतच येईल माझीसुद्धा. खूप जणांचे कमेंट्स आहेत की बकासूरची गोठ्यावर जाऊन मुलाखत पाहिजे. येणार, 100% येणार.
संतोष मामांची मुलाखत मी ह्यो पट्ट्या घेऊन येणार, मे महिन्यामध्ये येणार आहे. आणि खरंच खूप लोकांनी प्रेम दिलं, त्याच्याबद्दल आभार आहे. 6 वाजता तुमचा व्हिडिओ घेणे, तुमच्या ज्यांनी मला जे माझं काम आवडतं म्हणून मला पैसे पाठवले त्या लोकांचं मनापासून आभार. आणि कोणाला जर वाटत असेल की बाबा ह्याचं काम वाटतं आहे चांगलं, त्यांनी मला गुगल पे फोनपे करू शकता 9561119940वर. आणि बकासूर डबल सप्तहिंद केसरी झाला की थांबणार आहे.